आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। बरेच वेळा मुलं काय करतात, फळे खाण्याला खूप कंटाळा करतात, तर त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीचं फ्रूट कस्टर्ड मुलांना खायला देऊ शकता। मुलंही खूप आवडीने खातील व चवीला एक नंबर असं फ्रूट कस्टर्ड हे लागते। तर फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इथे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे फळे घेतलेले आहेत। तर इथे मी एक वाटी छोटे असे ॲपल कट करून घेतलेले आहे। त्याचबरोबर एक छोटी वाटी मी ते 2 चिक्कू घेतलेले आहेत, तेही बारीक असे मी कट करून घेतले आहे व चिक्कूच्या वरची साल काढून घेतलेले आहे। एक वाटी मी इथे डाळिंबाच्या बिया घेतलेल्या आहेत। एक वाटी मी इथे द्राक्षे घेतलेले आहे। त्याचबरोबर एक वाटी मी इथे संत्री घेतली आहे। एक वाटी मी इथे कट करून घेतलेली केळी घेतलेली आहे व व्हॅनिलाची मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल। हे आपल्याला 45 रुपयाला पॅकेट भेटते। तर ह्या पद्धतीचे आपण साहित्य घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे। दूध आपल्याला इथे घट्ट वापरायचे आहे, जेणेकरून म्हशीचे वापरायचे आहे। तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपण कस्टर्ड फ्रूट बनवण्यासाठी घेतलेले आहे। सर्वात अगोदर गॅसवर मी ते कढई ठेवून घेतलेले आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचे आहे व थोडेसे आपल्याला दूध वाटीमध्ये शिल्लक ठेवायचे आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे थोडेसे दूध शिल्लक ठेवलेले आहे। तर आपल्याला हे दूध गरम होऊन द्यायचे आहे। तोपर्यंत आपण इथे वाटीमध्ये शिल्लक ठेवलेले दूध आहे ते बाजूला मी काढून घेतलेले आहे। वाटीमध्ये आपण इथे थोडेसे थंड दूध बाजूला काढून घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला इथे व्हॅनिलाची 2 चमचे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्हाला जे फ्लेवर आवडते त्या फ्लेवरची तुम्ही इथे कस्टर्ड पावडर घेऊ शकता। तर इथे मी 2 चमचे व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर आपल्याला इथे थंड दुधामध्येच ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे। गरम दुधामध्ये आपण ही पावडर मिक्स केली तर त्याच्या गुठळ्या होतील, त्यामुळे आपल्याला थंड दुधामध्येच ही पावडर मिक्स करायची आहे। त्यासाठी आपण इथे थोडेसे दूध बाजूला काढून घेतलेले होते। तर बघू शकता ह्या पद्धतीने दुधामध्ये 2 चमचे पावडर मी इथे ह्या पद्धतीने छान अशी मिक्स करून घेतलेली आहे व दूध आपले इथे घट्ट झालेले आहे। तर इथे आपल्या गॅसवर कढईमधले दूध ही छान गरम झालेले आहे। गरम झालेल्या दुधामध्ये आपण इथे थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेली होती ती ह्या पद्धतीने एका हाताने आपल्याला इथे कढईमध्ये घालायची आहे व दुसऱ्या हाताने ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या इथे गुठळ्या होणार नाही। तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व कस्टर्ड पावडर इथे आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहे व मिक्स करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असे आपल्याला इथे कढईमध्ये फिरून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने छान अशी फिरून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे मी इथे साखर घालून घेणार आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घालू शकता। तर ह्या पद्धतीने 4 चमचे साखर घातलेले आहे। व्यवस्थित असे आपल्याला हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर हे एकदम घट्टसर असे होते व याचा कलरही बदललेला आहे। तर बघू शकता अगदी मस्त छान ह्या पद्धतीचं इथे कस्टर्ड पावडर आपली बनवून तयार झालेली आहे। तर त्याचबरोबर इथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला इथे सर्व फळे इथे कट करून घेतलेले आहेत ते भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर इथे कट करून घेतलेले ॲपल घालून घेतलेले आहे। तुम्हाला जे फळं आवडतात ते फळं तुम्ही इथे कस्टर्ड फ्रूटसाठी वापरू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळं घालून घेऊ शकता। तरी मी इथे ॲपल, चिक्कू, द्राक्षे, डाळिंब, केळी, संत्री हे फळं घेतलेले आहेत। हे सर्व फळं आपल्याला एका भांड्यामध्ये घालायचे आहेत। तर बघू शकता इथे सर्व फळं आपली भांड्यामध्ये घालून झाल्याच्या नंतर आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ह्या पद्धतीची सर्व फळे कट केलेली आहेत। त्यामध्ये तुम्ही फक्त चाट मसाला टाकून मुलांना खाण्यासाठी देऊ शकता, ते मुले खूप आवडीने खातील। तर बघू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित असे सर्व फळं कट केलेले आहेत ते मी भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर तुमच्या चवीनुसार व तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये फळं घेऊ शकता। तर सर्व फळांची इथे साल काढून व व्यवस्थित असे मी इथे छोटे छोटे तुकडे करून इथे एका भांड्यामध्ये घातलेले आहेत व चमच्याने हे फळं व्यवस्थित असे अगोदर मिक्स करून घेणार आहे। सर्व फळे आपले इथे छान मिक्स झालेले आहेत। तर बघू शकता अगदी छान असे आपले इथे फ्रूट व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण इथे कढईमध्ये थंड करण्यासाठी कस्टर्ड फ्रूट पावडर तयार केलेली होती ती आपल्याला सर्व पावडर इथे ह्या फळांमध्ये घालून घ्यायची आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने घट्टसर अशी इथे आपली पावडर बनवून तयार झालेली आहे। तर सर्व इथे कस्टर्ड पावडर तयार केलेली होती ती आपण इथे फळांमध्ये घालून घेतलेली आहे। सर्व कस्टर्ड पावडर फळांमध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित अशी फळांमध्येही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे व आपल्याला ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इसर व कोणत्याही प्रकारचा
फ्लेवर घालून घ्यायचा नाही. तर इथे व्हॅनिलाचा फ्लेवर असल्यामुळे ह्याला व्हॅनिलाचीच फ्लेवर येणार, चव येणार. त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये कोणताही इसन वापरायचा नाही. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी कस्टर्ड पावडर फ्रूटमध्ये घातल्याच्या नंतर फळांमध्ये घातल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित आता असे फळांमध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही हे 5 ते 10 मिनिट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता किंवा असंही खाऊ शकता. तर बघू शकता अगदी मस्त सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं घरच्या घरी ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेलं आहे. मुलं ही फळं खात नसेल तर ह्या पद्धतीचे तुम्ही त्यांना फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी बनवून देऊ शकता. ते खूप आवडीने खातात व चव एक नंबर अशी लागते. तरी ते आईस्क्रीमसारखा याला फ्लेवर येतो, त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात व सर्व फळं मुलांच्या पोटामध्ये जातील. ह्या पद्धतीचे तुम्ही इथे फ्रूट कस्टर्ड बनवल्यावर तर अगदी सोप्या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे व कमी खर्चांमध्ये मस्त छान असं आपल्या इथे फ्रूट कस्टर्ड बनवून तयार होतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतरच लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.